महाविकास आघाडीचे संजोग वागेरे पाटील यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन करून अर्ज दाखल, विरोधकांना धसका। 33 मावळ लोकसभा मतदारसंघ दिनांक 23 एप्रिल रोजी झांज पथकासह ढोल ताशांच्या आतषबाजीत मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व मित्र पक्षाचे आमदार, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते, समर्थकांच्या मोठ्या संख्येत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी खंडोबा माळ चौक ते PMRD ऑफिस प्राधिकरण येथे जोरदार शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला। एक मावळचे भावी खासदार शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अधिकृत उमेदवार संजोग भाऊ वाघेरेंचा उमेदवारी अर्ज आज दाखल करण्यासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करत बाईक रॅली आणि पदयात्रा काढण्यात आल्या। या प्रसंगी हजारोंचा ताफा आणि डोळे दिपवणारी गर्दी शिवसैनिक व मावळ मतदारसंघातील महाविकास आघाडीचे सर्व मित्र पक्ष, पदाधिकारी, नेते यांचा उत्स्फूर्तपणे सहभाग पाहायला मिळाला। युवासेना प्रमुख, शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांची आकुर्डी रेल्वे स्थानकाजवळ जाहीर सभा मोठ्या उत्साहात, जोशात पार पडली। इंडिया फ्रंट व महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार संजोग भिकू वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी दुचाकी रॅली, पदयात्रा व मान्यवरांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेण्यात आली। यावेळी आदित्य ठाकरे, माणिकराव ठाकरे साहेब, रोहितदादा पवार, अमोल कोल्हे, सचिन भाऊ आहिर, आमदार जयंत पाटील, माजी आमदार मनोहर भोईर, माजी आमदार बाळा पाटील, जय म्हात्रे, जासईचे संतोष घरत, काँग्रेसचे तालुका प्रमुख कृष्णा पारंगे, नाना म्हात्रे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, रघुनाथ पाटील, तालुका संघटक रमेश पाटील, अनिल पिंगळे आदींसह महिला पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता। महामुंबईसह राकेश खराडे, पुणे। तसंच आमचे मावळचे माननीय माऊली दाभाडे, तसंच या ठिकाणी डॉक्टर अमोल कोल्हे आणि आपल्या शिरूरचे खासदार माननीय अमोलजी कोल्हे, माननीय माणिकरावजी ठाकरे आणि सचिनजी आयर असे प्रमुख नेते मंडळी आणि आमच्या पिंपरी चिंचवडचे आमदार माननीय गौतम चाबूक सर असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेसचे अध्यक्ष आणि शेकापचे अध्यक्ष आणि सगळ्या पक्षांचे प्रमुख या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांच्या समवेत हा अर्ज आज आम्ही इथे दाखल केलेला आहे। ह्याच्या पुढचे हे कशा पद्धतीने पुढचे कार्यक्रम असणार? नाही, याच्या पुढे आम्ही गाठीभेटीवरती जास्त भर देणार आहोत। लोकांना ज्या पद्धतीनं गेल्या 10 वर्षात फसवलं आहे ते लोकांच्या समोर आणून त्या ठिकाणी त्याच्याबद्दलचं जे काही आमच्याकडनं ज्या अपेक्षा आहेत तर त्या बाबतीमध्ये आम्ही त्यांच्याशी संपर्क साधू आणि गाव भेटी, घोंगड्या बैठका, त्याचप्रमाणे विविध सभा या ठिकाणी होती। लोकांना काय अर्ज भरल्यानंतर नागरिकांना काय आवाहन करणार सर? मी नागरिकांना एवढंच आवाहन करेल की आपण गेले 10 वर्षामध्ये जी फसवणूक आपल्या सगळ्यांची झालेली आहे ती कुठंतरी थांबवावी आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना कुठंतरी थांबवावं। यासाठी सर्व मतदार बंधू भगिनींना मी आपल्यामार्फत आवाहन करतो की येत्या 13 तारखेला महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून माझं जे चिन्ह आहे मशाल, या मशालीच्या समोर बटन दाबून आपण महाविकास आघाडीला प्रचंड बहुमताने विजय करावा अशी मी आपल्यामार्फत विनंती। साहेब, रोहितदादांनी सांगितलं की दिल्लीचा आलेला अहवाल जो आहे त्याच्यानुसार 2 लाखाच्या मताधिक्याने आपण निवडून याल असा त्यांचा विश्वास आहे। तुम्ही काय सांगाल? आजचं जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल वातावरण आणि जे स्वयंस्फूर्तीने आज लोक या ठिकाणी सभेमध्ये आलेत, रॅलीमध्ये आलेत आणि कुणालाही असं आमंत्रण दिलं नव्हतं तरी देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि त्याचा पाठीमागचा उद्देश आहे की जे 10 वर्षापूर्वी म्हणजे 10 वर्षापासून जे फसवलं जात होतं आणि त्याला कुठंतरी छेद घालायचा आणि आज ही इलेक्शन संजोग वाघेरेची नसून त्यांची आहे, म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हे इलेक्शन आता इथून पुढच्या काळामध्ये आणि हे इलेक्शन लोकांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्याच्यामुळं काय कुठल्या बाजूला जाईल सांगता येत नाही। प्रचार सुरू झालेला आहे आपल्या